नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हा जनआक्रोश मोर्चा निघालाय. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता करवटे आपल्या सोबत आहे. दत्ता. नक्कीच सौरभ, आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकता की हा मोर्चा नेमका छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झालेला आहे आणि हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. साधारणपणे 4 ते 4.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या सगळ्या किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये हा मोर्चा चालणार आहे. आपण जर समोरचं चित्र जर बघितलं तर भगवे झेंडे हातात घेऊन, त्याचबरोबर न्यायाचे फलक हातात घेऊन हे सगळे नागरिक जे आहे ते या ठिकाणी चालत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक महत्त्वाची मागणी जी आहे ते सातत्याने या सगळ्या नागरिकांकडून केली जात आहे. आपण यातल्या काही महत्त्वाच्या नागरिकांसोबत बोलणार आहोत. काय सांगाल, काय भूमिका आहे सगळा मोठा मोर्चा? मला हे सांगायचंय, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज न्याय मागासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाहीये. मला हेच म्हणायचंय की तुम्ही यात राजकारण न करता जे आरोपी असन, जे सह आरोपी असन, त्यांना सजाही झालीच पाहिजे. सजा झाली पाहिजे असं सांगितलं जात आहे. आणि आपण बघू शकता की महिला सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सध्या समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुलगा आहे, त्याचबरोबर मुलगी आहे आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा समावेश सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण या कुटुंबाशी सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धनुभाऊ, हा मोठा मोर्चा निघाला आहे संभाजीनगरमध्ये, मराठवाड्याची राजधानी आहे. काय भूमिका आहे? भूमिका एकच आहे, न्यायाची भूमिका आहे. न्याय पाहिजे आम्हाला, देशमुख कुटुंबियाला न्याय पाहिजे. न्यायाच्या भूमिकेशिवाय दुसरी आमची कुठली भूमिका नाही. पाठीमागचा जेव्हा जालन्याचा मोर्चा होता, मोक्याची मागणी असेल किंवा हत्येच्या गुन्ह्यामध्ये घेण्याचा असेल, यावरती सुद्धा सरकारने कारवाई केलेली आहे. त्यात तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्या मागणीतूनच आम्ही पुढे जातोय. सगळ्या तपास निपक्ष पानिपत्य झाला पाहिजे अशी पण आमची मागणी होती. आम्ही अशी विनंती केली. तपास योग्य दिशेनं चालू आहे, पण न्यायापर्यंत, फाशीपर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही, त्या आरोपींना सगळ्यांना नेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आम्ही आज सांगू शकत नाही. यापूर्वी तुम्ही पाण्याच्या टाकेवरती चढून मोठं आंदोलन केलं होतं, ज्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर काय परिणाम झाले त्याबद्दल काय सांगा? ती माझी भावना होती आणि माझा भाऊ जोपर्यंत होता ज्या प्रोसेसमध्ये, ज्या कामामध्ये, तोपर्यंत त्याच्या खांद्याला खांदा लावून मी त्याच्या सोबत काम केलेलं आणि मला त्यापेक्षा मोठा कुठलाच आधार नव्हता. माझ्या कुटुंबाला त्याशिवाय कुठला आधार नव्हता आणि माझं त्याच्यासाठी पुढचं पण आयुष्य असणार आहे आणि मी न्यायाच्या भूमिकेत आहे. वैभवी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. वैभवी, आज मराठवाड्याच्या राजधानीत मोठा मोर्चा निघालेला, काय आज आमची भावना तीच आहे की आम्ही न्याय मागतो आणि आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा न्यायाच्या भावनेत आहे. आम्ही सर्व न्याय मागतो, आम्हाला न्याय एवढीच मागणी आहे. बघू शकताय की हा सगळा मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे. प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्याय हवा हीच भूमिका घेऊन हा सुद्धा मोर्चा निघालेला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये हा जो मोर्चा जो आहे तो अतिभव्य आणि विराट मोर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरोबर, तर विराट मोर्चा बघायला मिळतोय. यामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी आहेत. धनंजय देशमुख आत्ता दिसत आहेत. संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख सुद्धा आहेत. धन्यवाद दत्ता या माहितीबद्दल. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे. सर्व पक्ष, सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील यात सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, भव्य मोर्चा काढण्यात आलाय, तुम्ही या मोर्चात सहभागी झालात. जी वेदनेची, जी भावनेची जी प्रखरता आहे ती कधीही कमी न होणारी आहे आणि न्यायाच्या भूमिकेत सगळे लोक आहेत आणि न्याय मिळेपर्यंत हे कुटुंबीय, हा समाज थांबणार नाही. दोन्ही कुटुंबाला न्याय हा मिळणारच आहे आणि आम्ही त्याच भूमिकेत आहोत. आपण बघितलं तर मोर्चेकऱ्यात प्रचंड आक्रोश पाहायला मिळतो, जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते, मोठा रोष आहे लोकांमध्ये आहे. घटनाच एवढ्या निंदनीय आहेत
एवढ्या चुकीच्या पद्धतीने घडलेले आहेत, तर आक्रोश आणि भावना ह्या वाढतच जाणार आहेत आणि लोकांच्या भावना ह्या कधी संपणार नाहीत जोपर्यंत हा न्याय भेटणार नाही. अजूनही एक आरोपी फरार आहे, तो आरोपी पोलिसांना मिळत नाहीये. पोलीस यंत्रणा कामकाज आहे, पण यावरून एक स्पष्ट होत आहे की हे किती पुढच्या पटीतले सराईत गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांना किती पाठबळ दिलेलं आहे आणि गुन्हेगार या वृत्तीवरूनच कळतंय की हे किती पाप ह्या समाजामध्ये चाललं होतं ह्यांचं, आणि म्हणूनच हे देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरले आणि ते न्याय मागताय. आपल्यासोबत विराज आहे. विराज, तुझ्या वडील गेलेत, तू मोर्चात सहभागी झालाय, वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी आहे. काय काय वाटतं? जो आरोपी उरलेला आहे तो लवकरात लवकर त्याला अटक करून आम्हाला न्याय द्या. या मोर्चात सहभागी झाला, मुख्यमंत्र्याला काय विनंती असणार आहे? आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या.